श्याम हरे हरे कृष्ण राधे राधे श्याम ओम साई राम जय साई राम हरे हरे कृष्ण राधे राधे श्याम ओम साई राम जय साई राम हरे हरे कृष्ण राधे राधे श्याम ओम साई राम जय साई राम हरे हरे कृष्ण राधे राधे श्याम ओम साई राम जय साई राम हरे हरे कृष्ण राधे राधे श्याम 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 ओम साई राम जय साई राम हरे हरे कृष्ण राधे राधे श्याम ओम साई राम जय साई राम हरे हरे कृष्ण राधे राधे श्याम ओम साई राम जय साई राम हरे हरे कृष्ण राधे राधे श्याम ओम साई राम जय साई राम हरे हरे कृष्ण राधे राधे श्याम ओम साई राम जय साई राम हरे हरे कृष्ण राधे राधे श्याम ओम साई राम जय साई राम हरे हरे कृष्ण राधे राधे श्याम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रवर्जन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो भुनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैः सवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः अनन्तकोटि ब्रह्माण्ड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साईनाथ महाराज की साईनाथ महाराज की अनंत कोटि
कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद दीनजनांच्या उद्धारासाठी सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी निर्गुण निराकार असणारा परमात्मा सगुण साकार होऊन शिर्डीमध्ये साईबाबांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि अशा परमात्म्याचीच देवाचीच कथा ती साईबाबांची कथा म्हणून आपण या ठिकाणी पाहत आहोत. भक्तांच्या कल्याणासाठी दीनदुबळ्यांच्या उद्धारासाठी जे अवतीर्ण होतात ना त्यांना संत महात्मा महापुरुष देव असं बोललं जातं. त्यांच्या अवताराचं जीवित ध्येय हे जगावर उपकार करणे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. खर तर त्यांना काही कर्तव्य शिल्लक नसतं. साधू संत या मृत्यू लोकांमध्ये येतात ते काहीतरी त्यांचं कर्म शिल्लक आहे म्हणून नाही, तर केवळ आणि केवळ जगाच्या उद्धारासाठी येत आहेत. त्यांना काही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नसतानाही ते येत आहेत. येतातही स्वइच्छेने आणि जातातही स्वइच्छेने. त्याला शास्त्रामध्ये स्वइच्छा प्रारब्ध असं बोललं जाते. स्वइच्छा प्रारब्ध आहे, परेच्छा प्रारब्ध आहे आणि अनिच्छा प्रारब्ध आहे. इच्छा असो अगर नसो तुम्हा आम्हाला यावं लागतं आणि जावंही लागतं. आपली इच्छा असो अगर नसो यावंच लागतं. याला अनिच्छा प्रारब्ध असं बोललं जातं. देव येतो तो परेच्छा प्रारब्धाने देवाची प्रार्थना करावी लागते. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना नंदगना विनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळू आदि केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा. अशी देवाची प्रार्थना केल्यानंतर तो भगवान परमात्मा अवतीर्ण होतो आणि अवतीर्ण झाल्यानंतर भक्तांना संकटामधून सोडवतो. षडजीवांच्या उद्धारासाठी दीनदुबळ्यांच्या समस्येमध्ये सहभागी होतो. हे देवाला येण्याचं अवताराचं प्रयोजन आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्योत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे देवाला येण्याचं अवताराचं प्रयोजन आहे देवाच्या. पण संत महात्मे येतात ना येथे उपकारासाठी केवळ जगावरती उपकार करण्यासाठी संत महात्मे महापुरुष येत असतात. स्वतः ते निजानंदामध्ये चिदानंदामध्ये त्यांनी स्वतःच घर केलेलं असतं, पण ते सोडून ते या ठिकाणी येतात. त्याचं कारण केवळ आणि केवळ दया आहे. ती दया त्यांना मूर्तिमंत सगुण साकार व्हायला भाग पाडते. आणि साईबाबांचंही तसंच आहे. निंबाच्या वृक्षाखाली
त्या ओट्याखाली आपल्या सद्गुरूंच्या समाधीची सेवा त्यांनी 12 वर्ष केली आणि पहिल्यांदा ते त्या लिंबाच्या पारावरती शिर्डीमध्ये प्रगट झालेली आहे. ती कथा आपण मागे पहिल्याच दिवशी पाहिली. कुणाच्या पोटी जन्म झाला, कुठे झाला, कोणत्या कुळात झाला, कोणत्या जातीत झाला, कोणत्या धर्मात झाला. मी अगोदरही सांगितलं, संत महात्मे कुठल्या जाती धर्मात जन्माला आले याही पेक्षा एखादा व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याने कर्म किती चांगलं केलं हे फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. जन्माला किंमत नाही. काही माणसं अगदी सामान्य कुटुंबात जन्माला आली पण त्यांनी कर्म इतकं महान केलं, घराघरामध्ये त्यांचे फोटो आहेत. बरोबर आहे. तळागाळातल्या माणसांपर्यंत ते पोहोचले, त्याचं कारण त्यांचं कर्म आहे आणि हे कर्मच माणसाच्या सोबत येत. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो ईश्वर, जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो ईश्वर. म्हणून माणसाने आयुष्यामध्ये सुखदुःख ज्या वेळेला आपल्या आयुष्यात येत ना त्यावेळेला आपल्या सुखदुःखासाठी जगाला कारणीभूत नाही ठरवलं पाहिजे आणि जगाला कारणीभूत आपल्या सुखदुःखासाठी ठरवतो. खरा याचा अर्थ असा आहे अजून तो अज्ञानी आहे. जग आपल्या सुखदुःखाला कारण ठरत नसतं तर आपल्या जीवनामध्ये जे सुख आणि दुःख येतं ना ते आपल्याच पूर्व कर्माचा काहीतरी परिपाक आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा आपण खरे शहाणे ठरतो. जग नाही आपल्याला दुःख देत आणि म्हणून आपल्या कर्मामुळे आपल्याला जन्माला यावं लागतं. पण संतांच्या बाबतीत संत महात्मे महापुरुष साईबाबांसारखे अवलिया महात्मे हे काही कर्म राहिलं म्हणून नाही तर आपल्याला कर्मबंधनातून सोडवण्यासाठी यात येत आहेत. आणि म्हणून सर्व सुखाचं आगर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त झालेलं असतं पण त्या सर्व सुखाचा समाधानाचा शांतीचा ठेवा जो फक्त आणि फक्त अध्यात्म क्षेत्रामध्ये आहे ती अध्यात्माची अनुभूती सर्वसामान्य जनतेलाही यावी अशी तळमळ त्यांच्या अंतःकरणामध्ये असते आणि ती तळमळ त्यांना शांत बसू देत नाही. सुख सागर आपण व्हावे, सुख सागर
सुख सागर पण भावे जगबोधे निभवावे निभवावे जगबोधे निभवावे. अतिशय गोड असा वाचस्पती नावाचा हा राग आहे. सर्व सुखाचा ठेवा सापडला, पण तो सर्व सुखाचा ठेवा आपल्यालाही आपल्या आयुष्यामध्ये मिळावा म्हणून दुःखी कष्टी झालेल्या या जनमानसांना सुखी करण्यासाठी साईबाबांचा अवतार आहे, साईबाबांचं प्रागट्य आहे. आणि आपण साईबाबांची भक्ती करायला तयार झालो त्याचं कारण हेच आहे की आपल्यालाही आपल्या आयुष्यामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर आपल्याला केवळ आणि केवळ या कलियुगामध्ये साईबाबांच्या चरणाला लागावं लागेल, तेव्हा सर्व सुखाची अनुभूती येईल. बोला साईनाथ महाराज की जय. पण यासाठी आपण काय करावं तर आपल्यासाठी आपल्या जवळ साईबाबांची कृपा व्हावी असं वाटत असेल तर यासाठी आपल्या जवळ विलक्षण असा विश्वास, प्रेम आणि श्रद्धा असावी लागते. आणि जर आपण त्या श्रद्धेनं विश्वासाने बाबांकडे याचना केली, प्रार्थना केली तर बाबा आपण दुःख हलकं केल्याशिवाय राहत नाही. हा बाबांचा खूप मोठा प्रताप आहे. साईबाबांचं जीवन जर आपण विचार केला तर बाबा असे साध्या पोशाखामध्ये आणि अत्यंत साधं असणारे व्यक्तिमत्व, कधी निंबाच्या झाडाखाली, कधी वडाच्या झाडाखाली, कधी बावळीच्या झाडाखाली असे बसलेले असायचे. सकाळी स्नान झालं की बाबांनी धुनी पेटवावी आणि धुनी पेटून बाबा डोळे झाकून ध्यान करत बसायचे. ध्यानाला मानवी जीवनामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे. ध्यान केलं पाहिजे. ज्याला त्याला आपापल्या क्षेत्रामध्ये यशाचं शिखर गाठायचं असेल ना, त्या प्रत्येकानं दिवसाला कमीत कमी 10 मिनिट तरी ध्यान केलं पाहिजे. सर्व काही विसरून अरे मी जे काही करतोय ते खरोखर माझ्या सोबत येणार आहे का, या सृष्टीमध्ये जे काही मी विचारण करतोय, फिरतोय, चालतोय, हे दिसणारं जगत सत्य आहे का नाही याचा विचार प्रत्येकानं ध्यानात राहून केला पाहिजे. आणि आपल्या सद्गुरूंचं, भगवान परमात्म्याचं ध्यान करत करत आपली वृत्ती ही ब्रह्माकार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि बाबा दररोज ध्यान करायचे, दररोज ध्यान करायचे, दोन्ही पेटवायचे, ध्यान करायचे. आणि मग बाबा तशा अवस्थेत बसले की काही लोक आपलं दुःख घेऊन बाबांजवळ यायचे. ऐकताय ना मित्रांनो, ऐकताय? बाबांजवळ दुःख घेऊन काही माणसं यायची. बाबा म्हणजे साधे वैद्य नव्हते तर वैद्यराज होते. जे आजार वर्षानुवर्ष कोणत्याही डॉक्टरांना बरे झाले नाही ना, असे आजार घेऊन लोक बाबांकडे यायचे. आणि बाबांनी त्यांच्याकडं फक्त प्रेम दृष्टीने जरी पाहिलं तरी सुद्धा त्यांचा आजार बरा करण्याचं सामर्थ्य त्यांच्या जवळ होतं. म्हणून तर ते साईबाबा होते. बोला साईनाथ महाराज की जय. एक व्यक्ती बाबांकडे आला, त्याला काहीतरी डोळ्याचा आजार झाला होता. ऐकताय ना? डोळ्याचा आजार झाला
आणि त्याचे बुबुळ डोळे सूज येऊन बुबुळ मोठे होऊन लाल बुंद झाले होते. बाबांकडे आला. बाबा सर्व काही विलास केले पण कुणाजवळही काही फरक पडला नाही. आपल्या चरणाजवळ आलोय बाबा, या पामराला या दुःखापासून सोडवा अशी प्रार्थना केल्यानंतर बाबांच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली. अरे सर्व काही खर्च करून अनेक ठिकाणी भेटीगाठी घेऊनही याला फरक पडत नाही. शेवटी फार श्रद्धेनं आणि विश्वासाने हा आपल्या जवळ आलाय. आपण याचं दुःख हलकं केलं पाहिजे. बाबांनी बिबोआ असतो ना, बिबोआ, त्याला बारीक केलं आणि त्या बिबव्याला त्या व्यक्तीच्या डोळ्यावरती बांधलं. वास्तविक पाहता हा फार अघोरी उपचार झाला. बरोबर आहे. आपण कोणी हा उपचार करू नका, नाही तर डोळे घालतात. पण सकाळी उठून पाहिलं, डोळ्यावर ते कापड सोडलं, बिबोआ काढला, तर त्या व्यक्तीचे डोळे पुन्हा पहिल्यासारखे व्यवस्थित झाले. आपण जर हा इलाज केला तर आपण डोळे घालू, पण खरं सांगू बाबा, त्या वस्तूमध्ये सामर्थ्य नाहीये. ही वस्तू सामर्थ्य शक्ती नाहीये, हे त्या व्यक्तीची कृपा आहे आणि त्या कृपेचा हा फरक आहे. कृपेनं केलेला हा बदल आहे. नाहीतर उद्या तुम्ही बिबोआ बांधाल. हा, अशी एडीचाळी करू नका. बाबांनी स्वतः सांगून ठेवलंय, आपण असे उपचार करू शकत नाही. पण बाबांकडे असे अनेक लोक यायचे. बाबांनी त्यांना फक्त कृपा दृष्टीने जरी पाहिलं तरी सुद्धा बाबां त्यांच्या सर्व दुःखाचं हरण करायचे. कृपा कटाक्ष निहाळिले, आपुले पदी बैसविले, असं सामर्थ्य त्यांच्या जवळ होतं. एके दिवशी बाबा त्या धुनीजवळ बसलेले असताना काही भक्त मंडळी त्यांच्या जवळ होती. ऐकताय ना? काही भक्त मंडळी बाबांजवळ बसलेली होती. बाबा धुनीजवळ धुनी पेटून बसले होते आणि अचानक बाबांनी आपले दोन्ही हात त्या जाळामध्ये धुनीमध्ये घातले. जवळच एक बाबांचा अत्यंत प्रिय असणारा शिष्य बसला होता. बाबांनी जसे हात घातले त्यांनी पाहिले तसे त्यानं झटदिशी बाबाचे हात ओढले, बाबांना बाजूला खेचलं. बाबा काय करताय? इतकं म्हणूस तर बाबांचे हात पूर्ण फोड आले होते, जळाले होते. बाबा तुम्ही असं का केलं असं ज्या वेळेला विचारलं ना, त्यावेळेला बाबांनी दिलेलं उत्तर आहे, ऐका. ऐकताय ना? बाबांचं चरित्र हे श्रद्धेनं आणि विश्वासानेच ऐकावं लागतं. तिथं तर्क वितर्क लावायची नाही. हाताला फोड आले, एखादा विचारलं बाबा तुम्ही हे नेमकं काय केलं, असं का हात तुम्ही धुनीमध्ये घातली? त्यावेळेला बाबांनी सांगितलं, बाबा एक लोहाराची बाई अखंड माझं नामस्मरण करत बसत असते आणि तिचं ते लोहाराचं काम सुरू असताना कडेवरती लेकरू घेऊन ती भाता फुकत होती. कुठं? शेकडो किलोमीटर. ती बाई कडेवरती लेकरू घेऊन भाता फुकत होती आणि अचानक तिचं ते लेकरू त्या आगीमध्ये पडलं. त्या लेकराला काढण्यासाठी मी हात आगीमध्ये घातले. कुठं? शेकडो किलोमीटरवर ते लेकरू आगीमध्ये पडले आणि बाबाने इथं धुनीत हात घालून ते लेकरू बाहेर काढलं. बाबा त्रिकालदर्शी होते याचा प्रत्यय देणारं हे उदाहरण आहे. बोला साईनाथ महाराज की जय. फक्त त्यांच्या जवळ येणाऱ्याच माणसाचे त्यांनी
स्मरण ज्यांनी केलं ना, बाबांनी त्यांना शिर्डीत राहून शेकडो किलोमीटर दूर पर्यंतही त्यांचं रक्षण केलेलं आहे. याचंही उदाहरण आहे. म्हणून आपण असं म्हणायचं नाही, असं अट्टहास करायचं नाही. आपलं सर्व संसार प्रपंच सोडून आपण सर्व काही तिलांजली देऊन बायका मुलांना उघड्यावर टाकून आपण कुठेतरी पैदल यात्रेला शिर्डीला जावं. बाबांना हा परमार्थ अभिप्रेत नाहीये. बाबा म्हणतात तुम्ही आहे त्या ठिकाणी, आहे त्या अवस्थेमध्ये बसा आणि केवळ माझं स्मरण करा. मी तुमच्यासाठी धावून आल्याशिवाय राहणार नाही. बोला साईनाथ महाराज की जय. आणि आपलाही तोच परमार्थ आहे. सर्व साई श्रद्धा चॅरिटेबल ट्रस्ट, रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना, महाराष्ट्र नगर यांनी सर्वांनी मिळून हा जो कार्यक्रम आयोजित केलाय, ज्यांना त्यांच्या कामाच्या व्यापामुळे, उद्योग व्यवसायामुळे, नोकरी धंद्यामुळे नाही शिर्डीला जाता येत, पण खरं सांगू, आज तुम्ही हा जो कार्यक्रम करताय ना, हा बाबांना, साई बाबांना अभिप्रेत असणारा परमार्थ करताय. याच्याबद्दल तुमचं फार मोठं कौतुक आहे, फार कौतुक आहे. बाबांनी नाही सांगितलं कधी तुम्ही तिकडे या, पण जिथं असेल तिथं बसा. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवा. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवा. आपापल्या जागेवर बसा, फक्त चित्त एकाग्र करा आणि साईबाबांचं ध्यान करा. ऐकताय ना? साईबाबांचं ध्यान कसं करायचं, म्हणजे साईबाबा आपल्या घरामध्ये येतील. ते ध्यान मी तुम्हाला 2 मिनिट शिकवणार आहे. बरोबर आहे? सर्वांनी ताठ बसायचे, ताठ बसायचे आणि ध्यान मुद्रा लावायची. याला ध्यान मुद्रा म्हणतात. अशा पद्धतीने डोळे झाकायचे आणि 5 मिनिटासाठी आपण कोण आहोत, कुठून आलोत, कुठं जाणार आहे, कुठं बसलेलो आहोत, हे सर्व विसरून जायचंय. शांत डोळे झाकून साईबाबांची मूर्ती ध्यानासमोर आणायची, नजरेसमोर आणायची. साईबाबांची मूर्ती ध्यानात आणत असताना प्रत्येकाने असं स्मरण करायचं, अरे पायावर पाय टाकून बसलेली ती अतिशय गोड अशी मूर्ती, अंगावरती कपडे घातलेली आहे, डोक्याला कपडा गुंडाळलेला आहे आणि साईबाबांच्या डोळ्यातून केवळ आणि केवळ माझ्यावरती प्रेमाचा वर्षाव होतोय. बाबा माझ्याकडे पाहतायत अशी भावना करा. बाबांच्या गळ्यामध्ये मी पुष्पमाला अर्पण करत आहे अशी भावना करा. बाबांनी माझ्या पुष्पमालेचा स्वीकार केलेला आहे. आता काही सुटी फुलं बाबांच्या मस्तकावरती आणि पायावरती वहा आणि बाबांच्या त्या चरणावरती शिरसाष्टांग दंडवत घाला. मी पूर्ण देह माझा बाबांच्या चरणावरती समर्पित केलेला आहे अशी गोड भावना करा आणि बाबांना प्रार्थना करा. इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन
निकले प्रभु इतना ध्यान देना साई इतना ध्यान देना जब अंत समय आए दर्शन का दान देना जब अंत समय आए प्रभु इतना ध्यान देना साई इतना ध्यान देना जब अंत समय आए साई इतना ध्यान देना जब अंत समय आए अशी प्रार्थना करून साईबाबांच्या चरणावरती पुन्हा नतमस्तक व्हायचे हात जोडायचा आहे आणि साईंच्या नावाचा जय जयकार करायचा आहे बोला साईनाथ महाराज की जय साईनाथ महाराज की जय सद्गुरु साईनाथ महाराज की जय शिर्डीत गेल्यासारखं वाटलं की नाही आपल्याला शिर्डीत गेल्याची मला सांगा शिर्डीत गेल्यानंतर इतकं चांगलं दर्शन आपल्याला होईल का तिथं असणारी माणसं लगेच ढकलून देतात बरोबर आहे पण आपण आहे त्या ठिकाणी असं जर 2 मिनिट ध्यान केलं तर खरं सांगू साईबाबा फक्त शिर्डीतच आहेत असं नाही साईबाबा फक्त मंदिरात आहेत असं नाही तर ते आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत फक्त आपल्याला त्यांना ओळखता आला पाहिजे आणि ती खरी साई भक्ती आहे बोला साईनाथ महाराज की जय आणि म्हणून साईबाबांनी त्या लोहाराच्या मुलाचा प्राण वाचवला आगीमध्ये हात घालून पण बाबांचे हात भाजले पण खरं सांगू संत त्यांनाच म्हणतात महापुरुष त्यांनाच म्हणतात ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जगावरती उपकार करतायत नाही तर रांग राखून मग उपकार करण्यात काय अर्थ आहे हो नाही पूर्ण समर्पण भावनेनं जगावरती उपकार करत असतात त्यांना मात्र प्रचंड दुःख झालं हात जळाले होते तात्काळ फोन करण्यात आला हॅलो नाही त्या काळात फोन नव्हते वैद्यांना बोलवण्यात आलं वैद्य आले उपचार करण्यासाठी पण साईबाबांनी उपचार नाकारले अरे मी सर्व जगावरती उपचार करण्यासाठी आलोय आणि तुम्ही कोण माझ्यावर उपचार करणारे असं म्हणून बाबांनी त्यांच्या एका शिष्याला सांगितलं माझ्या हाताला शुद्ध गावरान गाईचं तूप लावा जखमेवरती आणि बाबांनी आपल्या प्रिय शिष्याच्या हाताने आपल्या जखमेवरती तूप लावून आपल्या शरीराची जी आग आहे जो दाह आहे जे दुःख आहे ते हलकं केलं नाहीस केलं त्रास होत होता त्यांनाही ज्या वेळेला हात घातले होते बाहेर काढल्यानंतर सर्वांगाची आग होत होती जडे माझी का लागला जडे माझी का लागला रे केशवा माय बापा रे केशवा माय बाबा जडे माझी काया जडे माझी काया जय माझी
पण तू माझा सांभाळ करणार आहे. आणि देवाने साक्षात साईबाबांनी त्यांच्या हाताने, शिष्याच्या हाताने आपल्यावरती आलेलं दुःख हे नाहीस केलेलं आहे. ऐका, भगवान श्रीकृष्णाचं एके दिवशी पोट दुखू लागलं. ऐकताय? पोट दुखू लागलं. सर्व उपचार केले पण पोटदुखी काही शांत होत नव्हती. पोट दुखण्याचे अनेक कारण आहेत. म्हणजे आपले पोट दुखण्याची, तसं देवाचं ते कारण नव्हतं. हा, सर्व उपचार केले पण पोटदुखी काही शांत होत नव्हती. शेवटी देवाला विचारलं, देवा सर्व उपचार केले तरी सुद्धा पोट दुखणं शांत होत नाही तुमचं, नेमका काय उपचार करावा? त्यावेळेला देवाने सांगितलं, माझ्या प्रिय भक्ताच्या चरणाची माती जर माझ्या कपाळाला लावली तर माझं पोट राहणार आहे. समझ में आ रहा है? भगवान बोले, मेरे प्रिय भक्त की पांव की मिट्टी मेरे माथे पे लगाएंगे ना तब मुझे आराम मिलेगा. सब लोग इधर उधर जा रहे, भक्त को ढूंढ रहे, कौन सा भक्त मिट्टी देगा? मिट्टी देना है लेकिन पांव की मिट्टी देना है. अरे भगवान ने बताया, भक्त के पांव की मिट्टी लाना है, मतलब लेकिन जिस भक्त के पांव की मिट्टी लगाएंगे ना वो भगत नरक में जाएगा. आता असं म्हटल्यानंतर कोण देईल? सर्वजण तिथून पळू लागले. पण नाही, ज्या वेळेला ही बातमी उद्धवाने गोकुळामध्ये सांगितली गवळणींना, गवळणींना सांगितलं, गवळणींनो देवाचं पोट दुखतंय आणि देवाची पोटदुखी भक्ताच्या चरणाच्या मातीनं शांत होणार आहे. पण त्यासाठी ज्या भक्ताच्या पायाची माती देवाच्या माथ्याला लागणार आहे तो भक्त नरकात जाणार आहे असं सांगितलं. उद्धव सुद्धा भक्त होता की नाही? होता ना. नारद सुद्धा भक्त होते की नाही? होते ना. पण तरी सुद्धा त्यांनी माती दिली नाही. का? नरकात जावं लागेल म्हणून. पण गवळणींना जेव्हा कळालं की देवाचं पोट दुखतंय, अरे माझ्या देवाचं पोट दुखतंय आणि त्यासाठी आपल्या पायाची माती पाहिजे आणि आपली जर माती देवाच्या मस्तकाला लावली तर आपण नरकात जाणार असं माहिती असूनही गवळणींनी माती दिली. आणि उद्धवाने विचारलं, गवळणींनो अरे तुम्हाला माहितीये का तुम्ही माती दिली पण तुम्ही नरकात जाणार आहे? त्यावेळेला गवळणींनी दिलेलं उत्तर आहे, अरे माझ्या देवाचं पोट जर राहत असेल तर एकदा काय 1000 वेळा नरकात जाण्याची तयारी आहे, पण माझ्या देवाचं पोट राहावं. याला अनन्य प्रेम असं म्हणतात, याला पूर्ण श्रद्धा असं म्हणतात. हा पूर्ण विश्वास, हे समर्पण आपल्याला भक्तीमध्ये सर्वोच्च नेऊन पोहोचवतं. म्हणून भक्तीमध्ये यथा व्रज गोपिकानाम भक्ती कशी करावी असे ज्या वेळेला भक्ती सूत्रकारांनी चर्चा सुरू केली ना त्यावेळेला सर्वात आधी नाव समोर आलं ते गोपिकांचं. खूप गोड प्रसंग आहे. साईबाबांनी सुद्धा आपल्या भक्तांच्या हाताला तूप लावलं आणि आपला आजार नाहीसा केला. ही साईबाबांच्या जीवनातील उदाहरण आहे. दररोज बाबा भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये जायचे. प्रत्येकाच्या दारामध्ये जायचे. 5 घरं त्यांनी भिक्षा मागावी. आणि साधूचं जीवन हे कोणा एका व्यक्तीच्या घरी जाऊन भोजन करणं नसतं बरं का. साधूने भिक्षा मागूनच खाल्लं पाहिजे. पण काही जण साधूचीच भिक्षा खातात. असं नाही झालं पाहिजे.
खरे साधू होते, खरे महात्मा होते, अवलिया होते. दररोज 5 घरी भिक्षा मागायचे. मधुकरी भिक्षाम देही असा आवाज दिला की घरातून भाजी भाकरी यायची आणि बाबा त्याच्यावरती उदरनिर्वाह करायचे. आमचं मोठं भाग्य आहे की श्री क्षेत्र आळंदीमध्ये शिक्षण घेत असताना आम्हाला सुद्धा मी स्वतः 11 वर्ष मधुकरीची भिक्षा मागून उदरनिर्वाह करून हे शिक्षण घेतलेलं आहे. पण खरं सांगू, आपल्या पंचपक्वान्नामध्ये खाण्यामध्ये जो आनंद नाही ना, तो ती मधुकरी खाण्यामध्ये आनंद आहे. आणि ते जीवनच वेगळं आहे. म्हणून असं म्हटलं जातं की ती भिक्षा मागून ज्यांनी शिक्षण घेतलं त्यांचं ज्ञान टिकलं शेवटपर्यंत. ज्याला परिपक्व शिक्षण घ्यायचे त्यानं ती मधुकरी भिक्षा मागून मग ते शिक्षण घेण्यात एक वेगळा आनंद आहे. ऐका, साईबाबांनी भिक्षा मागावी, पुन्हा त्या पारावरती येऊन बसलं, पोट भरलं की उरलेली भिक्षा बाबांनी वाटून द्यावी. संचय केला नाही आयुष्यामध्ये. आपल्याला दुःख आहे, पण काय आहे, आपण संचय करतोय. आपल्याला दुःख काय आहे, आपण आजचा विचार करत नाही. 7वी पिढी काय खाईल याचा विचार करतोय आणि त्याचं दुःख आता ओढून घेतोय. पुढची पिढीचा विचार. खरं सांगू, ज्यांच्या करता आपण कमवून ठेवतो ना, ती संतती जर चांगली उपजली नाही ना, तर आपण कितीही कमवा ते 5-10 वर्षात सगळं घालून टाकणार. आणि संततीला योग्य संस्कार जर दिले ना, तर संततीला योग्य संस्कार देणं आजच्या परिस्थितीला हीच फार मोठी संपत्ती आहे. बोला साईनाथ महाराज की जय. पण माणसं भूतकाळाचा विचार करून, भविष्याची चिंता करून चालू वर्तमान खराब करतायत. बरोबर आहे? भूतकाळाचा विचार करतायत, भविष्याची चिंता करतायत आणि वर्तमान माणसं खराब करतायत. एक बाई एका मोठ्या महाराजांच्या कथेमध्ये बसली होती. खूप समाज होता. पाठीमागे बसून ती बाई कथा ऐकत असताना रडायला लागली. आणि रडायला लागल्यानंतर पूर्ण कथा संपन्न झाल्यानंतर महाराजांच्या दर्शनाला ती आली. महाराजही दाढी जाडी बॉडी गाडी सगळं काही त्यांच्याकडे होतं. महाराजांच्या दर्शनाला आली आणि महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर महाराजांनी तिला पाहिलं आणि विचारलं, मावशी किती गोड ऐकत होता हो तुम्ही. तुमच्यासारखं ऐकणार व्यक्ती मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. किती गोड ऐकत होता तुम्ही. ऐकत असताना तुमच्या डोळ्यातले अश्रूंनी माझ्या अंतकरणाचा ठाव घेतला. तुमच्या शरीरावरती अष्टसात्विक भाव निर्माण व्हायचे, मला बरं वाटायचं. त्यावेळेला ती मावशी म्हणते, महाराज तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणे काय गैरसमज होतोय? त्या मावशीनं सांगितलं, महाराज तुमची कथा ऐकून, कीर्तन ऐकून माझ्या शरीरावरती अष्टसात्विक भाव निर्माण झाले म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं असं नाही. मग का डोळ्यात पाणी आलं? म्हणे तुमच्याकडं पाहिल्यानंतर मला तुमच्या हलवटीवरली दाढी मी पाहिली आणि मला माझ्या मेलेल्या बोकडाची आठवण झाली. ऐकताय? भूतकाळाचा विचार करून चालू वर्तमान माणसं खराब करताय. त्याच्यावरती सांगतोय तुम्हाला मी. भूतकाळाची चिंता करायची नाही. साहेब मिळालेली भिक्षा त्यांनी पोट भरलं की ते नाचण्याच्या ऐवजी, कुजण्याच्या ऐवजी ते लगेच वाटून टाकायचे. आपल्या जवळ जो असेल त्याला प्रसाद म्हणून देऊन टाकायचे. आणि ज्या ज्या भक्तांनी जे जे काही दिलं ना, ते साईबाबांनी अत्यंत प्रेमाने स्वीकार करावा त्याचा. त्रिकालदर्शी कसे होते याच्यावरती मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. आपल्या मुंबईतलं एक उदाहरण आहे. मुंबईमध्ये वांद्र्याला
साईबाबांचे एकनिष्ठ भक्त होते रामचंद्र आत्माराम तरखड नावाचे. त्यांना लोक आवडीनं बाबासाहेब बोलायचे. त्यांचा मुलगा साईबाबांचा निस्सिम भक्त. दररोज पूजा करावी, नैवेद्य दाखवावा, साईंचं भजन करावं, नामस्मरण करावं, हा त्या मुलाचा नित्यक्रम चालू असताना एके दिवशी त्या बाबासाहेबांच्या पत्नीला वाटलं की आपण शिर्डीला जावं. मग त्या बाई सोबत मुलाला पाठवायचं ठरवलं. मुलगा जायला तयार नव्हता. ऐकताय ना? ऐका. तो मुलगा जायला तयार नव्हता, परंतु बाबासाहेबांनी फार आग्रह केला. बाबा, तुझी साईंची पूजा करतो ती पूजा मी करील. तू साईंना जो नैवेद्य दाखवतो तो नैवेद्य मी दाखवील, पण तू आई सोबत शिर्डीला जा. असं म्हणून त्यानं मुलाला आणि बायकोला शिर्डीला पाठवलं. पूर्वीचा काळ होता, दररोज दरमुक्काम करत करत ते शिर्डीला निघाले आणि याने घरी साईबाबाची आराधना पूजा चालू केली बरं का. पण एके दिवशी शंकर महाराज, एके दिवशी या व्यक्तीनं घरी साईबाबांच्या फोटो समोर, मूर्ती समोर पूजा केली, पण प्रसादच ठेवला नाही. आणि हा मुलगा आणि आई ज्या वेळेला शिर्डीला पोहोचले, साईबाबांचं दर्शन घेतलं, त्यावेळेला साईबाबा त्या मुलाला म्हणतात, का रे, मी वांद्र्याला आलो होतो पण मला तिथून उपवाशीच यावं लागलं. काय म्हणतायत? मी तुझ्या घरी वांद्र्याला आलोय पण तू मला उपवाशीच पाठवलं बाबा इथं. त्यावेळेला त्याला बाबाच्या पूर्ण ज्ञानाची प्रचिती आली. अरे बाबा, फक्त शिर्डीत नाही तर बाबा आपल्या घरी आहे. आपण जी बाबाची पूजा अर्चा करतोय ती बाबांना दररोज पावन होते याची प्रचिती त्याला आली. आणि त्याने तिथून बाबांचं दर्शन घेऊन पुन्हा आपल्या घराकडे प्रस्थान केलं. बोला साईनाथ महाराज की. म्हणून जसा त्याचा भाव असेल तशा पद्धतीने साईबाबांनी त्यांना त्या त्या स्वरूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. एक डॉक्टर होते साईबाबांचे भक्त, पण साईबाबांचे भक्त होण्याच्या अगोदर त्यांनी अखंड रामप्रभूचं भजन करावं. रामाचं भजन करावं, रामाच्या भजनामध्ये दंग व्हावं आणि रामप्रभूचं भजन करत असताना देहभान विसरून जावं. कालही आपण रामप्रभूचं भजन घेतलं, आताही आपण साईबाबांना आवडणारं रामप्रभूचं भजन घेऊया. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव, सर्वांनी हाताने टाळी वाजवून साईबाबांना आवडणारं रामाचं भजन करायचंय. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव
हॅलो, साईबाबांना साईराम या नावाने आजही आपण ओळखतो. त्याचं कारण रामभक्त असणाऱ्या एका डॉक्टरांना साक्षात साईबाबांनी अयोध्येच्या मर्यादा पुरुषोत्तम रामप्रभूंच्या रूपामध्ये भेट दिली. तो म्हटला, महाराज, मी अशा अनेकांकडून ऐकलंय की तुम्ही साक्षात ईश्वरी अवतार आहात, पण माझा इतका प्रगाढ विश्वास नाहीये. तुम्ही जर मला माझा आराध्य दैवत असणाऱ्या रामप्रभूच्या रूपात भेट दिली ना, तर मी तुमचं दैवत्व स्वीकार करतो. त्यावेळेला साईबाबांनी त्या व्यक्तीला साक्षात रामप्रभूच्या रूपामध्ये भेट दिली आणि नंतर तो साई भक्त झाला. जो व्यक्ती जो भाव घेऊन साईबाबांजवळ यायचा, त्या व्यक्तीला त्या रूपामध्ये साईबाबांनी दर्शन दिलेलं आहे. काही दत्त भक्त साईबाबांकडे यायचे. साईबाबांनी त्यांना त्या त्रिमूर्ती त्रिगुण असणाऱ्या भगवान दत्तात्रयाच्या रूपामध्ये दत्त भक्तांना दर्शन द्यावं. कोणी विठ्ठलाचा भक्त आला तर साईबाबांनी साक्षात विठ्ठलाच्याही पांडुरंगाच्याही रूपामध्ये आपल्या भक्तांना दर्शन द्यावं. त्याचं कारण विठ्ठल, राम, दत्त, साई ते दिसायला आपल्याला वेगवेगळे दिसतात, पण खरं सांगू ते असायला मात्र एकच आहे. बोला साईनाथ महाराज. आणि नाही तरी पाहा ना तुम्ही, देवाने ह्या भिन्न भिन्न चेहरे बनवले, भिन्न भिन्न आकृत्या बनवल्या, पण मला सांगा, दिसायला माणसं जरी वेगळी असली तरी असं कुणाचं आहे का हो, एकाचं रक्त पिवळं, एकाचं लाल, एकाचं काळं, एकाचं पांढरं? नाही. हे दिसायला वेगळी आहे, पण या प्रत्येकामध्ये राहणार आत्मतत्व मात्र प्रत्येकात एकच आहे. साईबाबांनी अनेकांना अनेक रूपामध्ये दर्शन दिलं आणि साईबाबा फक्त आपल्या जवळ आलेल्या भक्तांचं असं दुःखच नाहीच करत होते असं नाही, तर साक्षात काही योगी साईबाबांकडे यायचे. काही परमार्थ क्षेत्रामध्ये उच्च कोटीला पोहोचलेलेही काही माणसं साईबाबांकडे यायची आणि त्यांच्यामध्ये तात्विक चर्चा व्हायची. हे जगत कसं निर्माण झालं, हे जगताच्या उत्पत्तीचं कारण काय आहे, ब्रह्म म्हणजे काय आहे, माया म्हणजे काय आहे, हा जीव कसा निर्माण होतो, अशा अनेक आध्यात्मिक विषयांनाही साईबाबांनी अत्यंत सविस्तरपणे आपल्या जवळ आलेल्या भक्तांसोबत चर्चा करावी. म्हणजे फक्त आणि फक्त ते सामान्य आणि अडचणी सोडत होते असं नाही, तर तत्वदृष्ट्याही अत्यंत पराकोटीला पोहोचलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि अशा साईबाबांचा आपल्याला जर दिव्य संदेश काय असेल तर तो संदेश एकच आहे, आपण आपल्या जीवनामध्ये योग्य सद्गुरूला शरण जाऊन आपल्या परमार्थाची वाटचाल करावी. बरं का, साईबाबांनी दिलेला हा संदेश आहे, योग्य सद्गुरूला शरण जाऊन. आणि याकरता साईबाबांच्या चरित्रामध्ये एक अत्यंत गोड अशी गोष्ट आली. स्वतः साईबाबांनी आपल्या काही भक्तांना स्वतःच्या जीवनातील गोष्ट सांगितली आणि सांगत असताना बाबा म्हणायचे, एकदा आम्ही 4 जण शिर्डी गावातून बाहेर निघालो आणि फिरत 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 काही तात्विक चर्चा करत करत आम्ही इतके भटकलो, घनदाट अरण्य लागलं आणि त्या घनदाट अरण्यामध्ये आम्ही रस्ता चुकलो. एक लमानी समाजाचा व्यक्ती
त्या चौघांना भेटला त्या घनदाट अरण्यात आणि विचारलं, अरे कुठे चाललात तुम्ही? ते घनदाट अरण्य, हिंस्र श्वापद या अरण्यामध्ये राहतात, कदाचित तुमचा घात होऊ शकतो, असे फिरू नका, माझ्याजवळ या, मी तुम्हाला रस्ता दाखवतो, माझ्याजवळ काही शिदोरी आहे ती तुम्ही खा, निश्चिंत व्हा, निवांत व्हा आणि माझ्यासोबत चला, मी तुम्हाला या जंगलाच्या बाहेर काढतो. साईबाबा स्वतः सांगतायत बरं का. पण ते तिघजण त्यातले काही ऐकत नाहीत. साईबाबा मात्र त्या व्यक्तीने दिलेली ती शिदोरी खातायत आणि साईबाबा त्या व्यक्तीच्या मागे मागे निघतायत आणि एका विहिरीमध्ये ती व्यक्ती साईबाबांना ढकलून देते. ऐकताय ना, ढकलून देते. साईबाबा त्या विहिरीमध्ये पडतायत. तर ज्या व्यक्तीनं आपल्याला ढकलून दिलंय तीच व्यक्ती खाली ध्यान लावून बसलेली आहे. अशी अनेक मुद्दे, महत्वाचे उदाहरणं आपल्याला साई चरित्रातून पाहायला मिळतात. हे मी साई चरित्र आपल्या समोर सांगतोय, हे काय 4 पानं आणि एक पुस्तक वाचून आपल्या समोर करत नाहीये. साईबाबा ज्या ज्या ठिकाणी गेले त्याच्या प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन आलो आणि आम्हाला अनेक मंडळींनी त्यांचे काही अनुभव सांगितले, त्याची काही बाड बखरी घेऊन आम्ही हे सगळं अभ्यासपूर्ण चरित्र आपल्या समोर करतोय. ऐका, ज्या व्यक्तीने आपल्याला ढकलून दिले ती व्यक्ती आपल्या समोर ध्यान लावून बसलेली आहे. अरे, जो उपदेश आपण लोकांना करतोय, आयुष्यामध्ये योग्य सद्गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय परमार्थ घडत नाही. कदाचित आपल्याही आयुष्यामध्ये योग्य मार्गदर्शन करण्यासाठी या सद्गुरूची एंट्री असावी. त्यांचे चरण पकडले आणि त्या व्यक्तीनं साईबाबांना पूर्ण बोधाचा उपदेश केला. ऐका, ते तिघजण भटकले पण बाबा भटकले नाही का? त्याचं कारण योग्य व्यक्तीच्या मागे गेले म्हणून योग्य पूज्यतेला प्राप्त झाले. तसंच आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये पूज्यता प्राप्त व्हावी, आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये योग्य असं सर्व काही मिळावं असं वाटत असेल ना, तर आपण योग्य सद्गुरूंच्या चरणाला योग्य वेळी लागलं पाहिजे. काय बोललो मी? योग्य वेळी आणि योग्य सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. जो मज होय अनन्य शरण, ज्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची ऐकू. साईबाबा म्हणतायत, शरणागताला तारणारा मी आहे, म्हणून तुम्ही मला शरण या, मी तुम्हाला तारून नेल्याशिवाय राहणार नाही. हा साईबाबांचा आपल्याला दिलेला शब्द आहे. बोला साईनाथ महाराज की जय. पण त्याकरता आपण योग्य वेळी शरण गेलो पाहिजे. आपण जातो शरण, पण पार सगळं मटेरियल आपलं पोहोचलेलं असतं पुढं आणि मग जातो शरण. असं शरण जाऊन उपयोग नाही हो. योग्य वेळी शरण गेलं पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको, जव काळ से दुरी ठेला. देवाच्या चरणाजवळ, देवाच्या गळ्यामध्ये आपण ती पुष्पमाला अर्पण करतो. मला सांगा, त्यातली फुलं, देवाला कोणती फुलं आवडतात? टवटवीत का पार कोमेजलेली? आपण कोणती फुलं देवाला वाहतो? टवटवीत ताजे जे आहेत ते आपण देवाला वाहतो. जर देवाला आपण ताजे फुलं वाहत असू आणि ते जर म्हातारपणात वाहत असू तर मला असं वाटतं ते योग्य होणार नाही. देवाला फुलं व्हायचंय म्हणजे स्वतः पूर्ण समर्पण करायचंय आणि ते म्हातारपणात पूर्ण समर्पण होत नाही. त्याच्याकरता ते तारुण्यात असावं लागतं. मन हा मोगरा अर्पुणीश्वरा, पुनरपी संसारा
कुणी ईश्वरा योग्य वेळी योग्य वयात आपण साईबाबांना शरण गेलं पाहिजे. आणि असे साईबाबा सर्व जगाचं दुःख हरण करत करत आता आपल्या निर्वाणाचा विचार करत आहेत. ते साईबाबांचं निर्वाण आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी 2 मिनिट सर्वांनी साईबाबांचं भजन करायचंय. आणि ते साईबाबांचं भजन करण्यासाठी सर्वांनी 2 मिनिट उभं राहायचं. इथं समोर या पाठीमागची मंडळी. महाराज इथं समोर आणा सर्वांना. इथं समोर आणा. साईबाबांना पूर्ण श्रद्धेनं विश्वासाने आपण साईबाबांचं भजन करणार आहोत. हा शेवटचा दिवस आहे. पुन्हा आपल्याला उद्या या ठिकाणी येऊन साईंचं भजन करा असं कोणी म्हणणार नाही. ज्याला आपल्या आयुष्यामध्ये काही कमी पडू नये असं वाटत असेल, सुख समृद्धी आयुर आरोग्य धन संपत्ती सर्व काही मिळावं असं वाटत असेल, तर त्यानं साईबाबांचं श्रद्धापूर्वक हाताने टाळी वाजून भजन करावं. आणि ते भजन करत असताना थोडस बाजूला कॅमेरा. हा इकडे या इकडे या इकडे या. ओके ओके. हा ओम साई राम.
सर्वांनी. अशा पद्धतीने साईबाबांचे काही जीवनचरित्रातील प्रसंग आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजची कथा या ठिकाणी आपण विश्राम करणार आहोत. परंतु ज्या साईबाबांनी आपल्या जवळ येणाऱ्या प्रत्येकाचं दुःख हरण करायचा प्रयत्न केला, त्याला आत्मिक सुखाची अनुभूती देण्याचा प्रयत्न केला, अशा साईबाबांचं महानिर्वाण हे सुद्धा प्रत्येकाच्या कुतूहलाचा विषय आहे. साईबाबांचे अत्यंत प्रिय असणारे तात्या एके दिवशी अतिशय आजारी पडले आणि त्या प्रिय मित्राचा मृत्यू आपण डोळ्याने पाहू शकत नाही. हे साईबाबांनी ज्या वेळेला लक्षात घेतलं त्यावेळेस बाबाही हळूहळू आजारी पडू लागले. खरं सांगू, हे आजारपण हे माणसाच्या मृत्यूला फक्त निमित्त असतं, पण प्रत्येकाला या ठिकाणी जाणं निश्चित आहे. मनुष्य का मेला, का गेला, हा जो काय आहे ना, का हे जे प्रश्नचिन्ह आहे ना, साधू संतांनी सांगितलं, महापुरुषांनी सांगितलं, देवाने सांगितलं. आपल्याला वाटतं आपल्या मृत्यूचं कारण आजार आहे, आपल्याला वाटतं आपल्या मृत्यूचं कारण काहीतरी अपघात आहे, आपल्याला वाटतं आपल्या मृत्यूचं कारण आत्महत्या आहे. पण नाही, आपल्या मृत्यूचं खरं कारण आपला जन्म आहे. का मृत्यूचं कारण खरं जर काय असेल तर आपला जन्म आहे. त्याचं कारण ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू एक दिवस निश्चित आहे. जातस्यहि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि. म्हणून त्याचा शोक करायचा नाही, मृत्यू निश्चित आहे. मग येथ नाही उरो आले अवतार, हे अवताराधिकांना सुद्धा या ठिकाणी जावं लागलं. ज्यांनी सर्व जगाचं दुःख हरण करायचा प्रयत्न केला, जगावरती सकळ मंगळाचा वर्षाव केला. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानली आळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूताम. बरोबर आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित. अशी ज्या संतांनी विश्वव्यापक परमात्म्याजवळ प्रार्थना केली, पण खरं सांगू त्या संतांनाही हा नश्वर देह ठेवावा लागला. त्याच कारण आहे, ज्या कामाकरता ते आले ते कार्य संपलं. आणि शहाणा मनुष्य त्याला म्हणतात, ज्या कामासाठी आले ते काम झालं की जे थांबत नाही तो शहाणा आहे. आम्ही कोटगे काय, आमचे गुरुजी म्हणायचे बरं का, आपण कोटगे, आपण आयुष्य संपलं तरी पुन्हा 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 जगायची इच्छा करतो आणि म्हणून शेवटी रडायची वेळ येते. साईबाबा सारख्यांना सुद्धा नंतर आजाराचं निमित्त झालं, आजारी पडले. कोणी डॉक्टर आले की ते म्हणायचे नाही, आता अंथरुणावरती पडायची सुद्धा माझी इच्छा नाही. लोक म्हणायचे का असं बोलताय, अहो तुम्ही सर्व आयुष्य जनमानसांसाठी वेचले बाबा, तुम्ही गेले तर आम्हाला तुमच्या जाण्याचं दुःख सहन होणार नाही. लक्ष्मीबाई नावाची एक बाबांची भक्त होती. बाबांनी एके दिवशी तिला 9 रुपये दिले. किती रुपये दिले? किती रुपये दिले? 100 वर्षापूर्वीचे 9 रुपये. त्या काळात माणसांना पगारच होता 10 पैसे आणि 20 पैसे. 9 रुपये दिले त्यावेळेला. 9च रुपये का दिले? त्या कारण 9, त्याचं कारण 9 हा आकडा फार परमार्थ दृष्ट्या 9ला फार महत्व आहे. काय महत्व आहे 9ला? 9 हा आकडा समतेचं दर्शन करणारा आकडा आहे. कशाचं? समतेचं दर्शन करणारा आकडा आहे. अभेद नाही, अभेदाचं दर्शन करणारा आकडा आहे, भेदच नाही कशात. म्हणून 9 आकडा पहा तुम्ही. 9चा पाढा वाचा. 9 एके 9 दुने 9 दुने किती? 17, 18.
म्हणजे 18 मध्ये 1 आणि 9 8 असतात का नाही? 1 आणि 8 किती? 9. 9 त्रिक 2 आणि 7 9 चोक 36. 6 आणि 3 9 पाचे 5 आणि 4 9 सखे 54. पुन्हा 4 आणि 5 9 सखे 63. 6 आणि 3 9 8 7 आणि 2 9 9 81. 8 आणि 1 आणि 9 10 9 आणि 0 9 हा जगामध्ये समतेचं दर्शन करणारा आकडा आहे. ते 9च रुपये का दिले? त्याचं कारण मी देहदृष्ट्या जरी जाणार असेल तरी सुद्धा या जगामध्ये ओतप्रोत भरलेला फक्त मीच आहे हे सांगण्याकरता 9 रुपये दिलेले आहे. बोला साईनाथ महाराज. आपल्या प्रत्येक कृतीमधून काही ना काही संदेश जगाला देण्याचा प्रयत्न करत असतात आणि तो हा दिव्य संदेश आहे. आणि तदनंतर बाबा खूप आजारी पडले आणि एके दिवशी 1940 असेल 1940 या साली बाबांनी बयाजी आप्पा कोते, व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा बरं का, बयाजी आप्पा कोते या व्यक्तीच्या मांडीवर साईबाबांनी आपला देह ठेवला. काय तो व्यक्ती भाग्यवान असेल जे बाबा स्वप्नात यावं म्हणून आपण हाडाची गाड रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करून साईंचं ध्यान करतोय, आराधना करतोय, प्रार्थना करतोय, नामस्मरण करतोय. पण असे असणाऱ्या जगतनियंता भगवान परमात्मा साक्षात साईनाथाने त्यांच्या मांडीवरती देह ठेवावा. त्या व्यक्तीचं किती जन्माचं भाग्य असेल, त्या व्यक्तीच्या आई वडिलांनी काही पुण्याई केलेली असेल, हे शब्दाच्या माध्यमातून सांगण्यासारखं नाहीये. आपण फक्त एकच करू शकतो. साईबाबांनी 1940 साली हा जो त्या कोते साहेबांच्या मांडीवरती देह ठेवला. साईबाबा म्हणायचे मी गेलो हा लोकांना झालेला भ्रम आहे. त्याचं कारण आहे साईबाबांचं महानिर्वाण झाल्यानंतरही अनेक भक्तांना त्या भक्तांची इच्छा म्हणून साईबाबांनी प्रत्यक्ष स्वरूपामध्ये भेटी दिलेल्या आहेत. याचा अर्थ काय होतो? आज अनेकांचे अनुभव आहेत की आमचा जो सर्व संसार प्रपंच चाललाय तो साईंमुळे चाललेला आहे. आमच्या जीवनामध्ये आमचं जे जे पाऊल आम्ही टाकतोय आम्हाला सर्व साईंनी दिलेली शक्ती आहे. आम्ही आमच्या उद्योग व्यवसायामध्ये भरभराटीला आलो, ही सर्व जर कशाची कृपा असेल तर ती माझ्या साईनाथाची कृपा आहे. बोला साईनाथ महाराज की जय. आणि हा अनुभव आपल्यालाही घ्यावा असं वाटत असेल तर आपणही साईबाबांच्या चरणावरती पूर्ण श्रद्धेनं, पूर्ण भावनेनं आणि पूर्ण विश्वासाने श्रद्धा और सबुरी, संयम आणि श्रद्धा ठेवून साईबाबांची भक्ती केली पाहिजे. ती भक्ती आपल्याला आयुष्यामध्ये काहीही कमी पडू देणार नाही. हा साईबाबांच्या या जीवन चरित्राचा आपल्याला संदेश आहे. साईबाबांनी महानिर्वाण केलं आणि तदनंतर गुरुचरित्राचं पारायण असेल, रामविजयाचं पारायण असेल, हे करायला सांगितलेलं आहे बरं का. आपण साईबाबांच्या चरित्राचं पारायण करतो, पण साईबाबांना आवडणारं पारायण कोणतं असेल तर ते गुरुचरित्राचं, रामविजयाचं पारायण आहे. रामायण साईबाबांना फार आवडायचं म्हणून साईबाबांना साई बाबा जरी आपण म्हणत असलो तरी त्यांना साई राम असं म्हटलं जातं. आणि अशा साईबाबांचं जीवनचरित्र आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही योग्य असेल ते आमच्या स्वानंद सुखदेवाशी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील ब्रह्मनिष्ठ गुरुवर्यांच्या कृपा प्रसादांचा आशीर्वाद आहे, त्यांची कृपा आहे. आणि जे अयोग्य असेल ते माझ्या वाणीचे दोष आहेत ते या ठिकाणी विसरून जा. साईबाबांची भक्ती आपल्याकडून अशीच घडावी आणि त्यासाठी साईबाबांनी आपल्याला बळ, बुद्धी, आयुष्य, आरोग्य, धन, संपत्ती
सर्व काही द्यावं आणि बाबांची भक्ती बाबांनी आपल्याकडून करून घ्यावी अशी बाबांच्या चरणी आपण या ठिकाणी प्रार्थना करूया आणि आजच्या कथेला या ठिकाणी आपण विश्राम देऊया. खरं सांगू, साई श्रद्धा चॅरिटेबल ट्रस्ट रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना महाराष्ट्र नगर आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व साई भक्त या सर्वांचीच मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण अतिशय गोड असणारा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत आहात. अतिशय गोड असा कार्यक्रम आहे. साईबाबांचं शेवटी आपण एक भजन घेणार आहोत. तत्पूर्वी कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी त्या मेणबत्त्या ज्या आणल्यात त्या या ठिकाणी हातामध्ये प्रत्येकाच्या द्यायच्या. सर्वांना खूप खूप धन्यवाद देईल. उद्या रामनवमीचा महापर्व काळ आहे आणि त्या रामनवमीच्या निमित्ताने उद्या सकाळी रामजन्म साजरा होणार आहे. 10 ते 12 या वेळेमध्ये या ठिकाणी रामजन्माचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी सर्व साई भक्तांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घडलेला आहे ते माझ्यावरती नितांत प्रेम करणारं गुण व्यक्तिमत्व म्हणजे अशोक भाऊ गव्हाणे आहेत. गव्हाणे साहेबांच्या माध्यमातून सर्व साई भक्तांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं. व्यासपीठ चालक हरिभक्तीपरायण श्री पांडुरंग महाराज पिसाळ असतील, साई चरित्र वाचन करण्यासाठी आत्माराम महाराज सानप असतील, माझ्या या सर्व कथेच्या साथीसाठी उपस्थित असणारे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे शंकर महाराज पारठे तेही या ठिकाणी मला शुभाशीर्वाद शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचे मी धन्यवाद अदा करतो. त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव आमचे विद्यार्थी हरिभक्तीपरायण गोड तबला वादक निलेश महाराज पारठे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वरतेज म्युझिकल ग्रुप ठाणे या ग्रुपचे सर्व हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायाचं निष्ठावंत व्यक्तिमत्व म्हणजे पुंडलिक महाराज मोरे त्यांनाही मी खूप खूप धन्यवाद देतो. त्यांचाच मुलगा चिरंजीव सौजस पुंडलिक मोरे सिंथेसायझर साठी दादाची गोड अशी साथ आहे आणि ढोलकी तबला ढोलक या सर्व वाद्यांमध्ये निष्णात असणारं व्यक्तिमत्व आणि जवळजवळ 13-14 पुरस्कार ज्यांना आतापर्यंत शासनाच्या वतीने मिळालेले आहेत असा तेजस मोरे, त्याच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायला. ऍक्टोपॅड साठी नितीन पाटील आहेत, कॅमेरामॅन कुमार गौरव मांडवकर आहेत आणि आपण सर्वजण माता पिता बंधू भगिनी रिक्षा टॅक्सी चालक मालक सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं सांगू, आपण आपल्या धावपळीच्या जीवनातील हा काहीसा थोडा वेळ काढून या ठिकाणी साईबाबांची ही जी सेवा करताना साईबाबांच्या कृपेने आपल्या आयुष्यात कसलीही कमतरता राहणार नाही. साईबाबा आपल्याला काही कमी पडू देणार नाही. हा साईबाबांचा या ठिकाणाहून तुम्हाला आशीर्वाद आहे. असो, माझ्या या परमार्थिक वाटचालीमध्ये मला अत्यंत मोलाचं सहकार्य माझ्याकडून सर्व काही करून घेण्यासाठी मला माझ्या मोठ्या भावाप्रमाणे गुरुप्रमाणे लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणजे हरिभक्तीपरायण अनेश महाराज आवारी सर यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. अतिशय सुंदर असे साऊंड सिस्टीम आहे, कॅमेरेवाले दादा आहेत आणि आपण सर्व माता पिता बंधू भगिनी मेणबत्त्या दिल्यात का दादा? लाईट बंद करे. वा, आपला हातही भाजला नाही पाहिजे आणि खालच्या त्या ताडपत्रीलाही काही झालं नाही पाहिजे याची काळजी घ्या. फक्त 5 मिनिट आपण साईबाबांचं भजन करू आणि नंतर ती मेणबत्ती विझवून आपल्या जवळच ठेवायची. ओम साईराम, जय साईराम, हरे हरे कृष्ण, ओम साईराम, जय साईराम, हरे हरे कृष्ण,
आणि बाहेर बोलू प्रेमी आलिंग आणि दिने भावी वाई म्हणे मा त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रोण त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हरि ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्नदेहनाकं महिमान सचन्त्यत पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वैश्रमणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वैश्रमणो ददातु कुबेराय वैश्रमणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेशं राज्यं महाराजमाधिपत्यं समन्त पर्याये स्यादिकराणिति तदपेश श्लोको विगितो मरुत परिवेष्टारो मरुतस्यावसमूर्हे आवीक्षितस्य कामप्रेर विश्वे देवाः सभासदैति हरि ओम एकदन्ता विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम शान्ति शान्ति शान्तिः अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय महाराज की जय महाराज की जय। या ठिकाणी कथा संपन्न झालेली आहे।